चला तर आपण सुरू करूया लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी कशी करतात. ई-के-वाय-सी करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला मोबाईल उघडायचा आहे. मोबाईल उघडल्यानंतर तुम्हाला Googleवर जायचं आहे. Googleवर गेल्यानंतर तुम्हाला सर्चमध्ये लिहायचं आहे, माझी लाडकी बहीण योजना. ती मराठीमध्ये माझी लाडकी बहीण लिहून झाल्यानंतर तिथे सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुम्हाला फर्स्टवाल्या वेबसाईटवर जायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस निर्माण होईल. त्यावर लिहून असेल की माझी लाडकी बहीण योजना आहे. लाभार्थ्याची ई-के-वाय-सी पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावं. तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस निर्माण होईल. त्यानंतर जी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेत आहे, त्या महिलेचा आधार क्रमांक इथे टाकायचा आहे. आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा भरल्यानंतर तुम्हाला पुन्हा तपासायचं आहे, तुमचा आधार क्रमांक चुकीचा आहे की बरोबर आहे. कारण की काही लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी पूर्ण होत नाही. म्हणून तुम्हाला वाचून काढायचं आहे आणि मी सहमत आहे यावर क्लिक करून तुम्हाला सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस निर्माण होईल. इंटरफेस निर्माण झाल्यावर वडिलांचा, पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे. ज्या महिलांचं अजूनपर्यंत लग्न झालेलं नाही त्यांनी आपल्या वडिलांचा आधार क्रमांक टाकावा. ज्या महिलांचं लग्न झालेलं आहे त्यांनी आपल्या पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर कॅप्चा भरून टाकायचा आणि मी सहमत आहे यावर क्लिक करायचा. नंतर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर तुमचा ओ-टी-पी जाईल. ओ-टी-पी गेल्यानंतर इथे भरायचा आहे. ओ-टी-पी 7 डिजिटचा असेल आणि तो ओ-टी-पी येथे भरून काढायचा आहे. कारण की काही लाडक्या बहिणींची ओ-टी-पी दुसऱ्या मोबाईलच्या नंबरवर जात आहे. कारण की त्यांनी जेव्हा आधार अपडेट करायला गेले होते, तेव्हा त्यांनी चुकीचा नंबर सांगितले असल्यामुळे त्यांचा जो आधार कार्डला असलेला मोबाईल नंबर लिंक आहे, तो त्यांचा मोबाईल नंबर लिंक नसून तो दुसऱ्यांचा कुणाचा तरी आहे. म्हणून तुम्ही व्यवस्थित पहिले बघा की या आधार कार्डला मोबाईल नंबर कोणता लिंक आहे. कारण की जर तुमच्या जवळ तो मोबाईल नसेल, तर तुमची ई-के-वाय-सी पूर्ण होण्याऐवजी ही अपूर्ण ठरेल. म्हणून तुम्ही पहिले तपासा की या आधार कार्डला कुणाचा मोबाईल नंबर लिंक आहे. नंतर तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर ओ-टी-पी येईल. ओ-टी-पी अजूनपर्यंत यायचा आहे कारण की खूप वेळ लागते कारण की 10 मिनिटाचा टाईम दिलेला असतो. चला तर पटपट आपण करूया. अजूनपर्यंत ओ-टी-पी आलेली नाही. चला तर ओ-टी-पी येतपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करूया आणि सबस्क्राईब करून अजूनपर्यंत ज्या लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी झालेली नाही अशा महिलांना हा व्हिडिओ अवश्य दाखवा. कारण की हा व्हिडिओ तुम्ही बघितल्याने तुमची जी आतापर्यंतची चिंता होती ती सर्व मिटून जाईल. ओ-टी-पी आलेला असेल, चला तर बघूया मोबाईलच्या स्क्रीनवर. ओ-टी-पी आलेला आहे आणि तो ओ-टी-पी आता भरायचा आहे. ते तुमच्या डोळ्यापुढे आणि लाईव्ह प्रूफमध्ये तुम्हाला ई-के-वाय-सी कशी करतात ते तुम्हाला दाखवत आहे. ओ-टी-पी भरून काढायचा आहे. ओ-टी-पी भरल्यानंतर तुम्हाला सबमिट करा यावर क्लिक करायचं आहे. ज्या मोबाईलमध्ये आता नवीन इंटरफेस तुम्हाला बघायला मिळेल. जे तुम्ही वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाकलेला होता त्यांचा नाव तुम्हाला दिसेल. नंतर जाती प्रवर्ग तुम्हाला निवडायचा आहे. तुमची जात कोणती आहे? एस-सी, एन-टी, ओ-बी-सी कोणती जात आहे ती तुम्हाला निवडायची आहे. त्यानंतर झाल्यानंतर तुम्हाला दुसरा प्रश्न माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक माझ्या विवाहित महिलेच्या योजनेचा लाभ घेत आहे. नंतर तुम्हाला तेथे निवडा यावर जाऊन होय निवडायचा आहे. होय निवडल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या प्रोसेसमध्ये सुद्धा तुम्हाला निवडा म्हणून ऑप्शन येईल तेथे तुम्हाला होयच निवडायचं आहे. नाही जर तुम्ही निवडला तर तुमची जे ई-के-वाय-सी करत आहे ते तुमच्या सरकारच्या पडताळणीमध्ये दिसून येईल व तुमचा
जे लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये भरत आहात ते तुम्हाला मिळणार नाही. म्हणून तुम्ही क्लिक करून सबमिट करा यावर क्लिक करायचा. तुमच्यासमोर मग तुमची ई-के-वाय-सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे असा तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला मेसेज बघायला मिळेल.